नमस्कार. सर्व दिव्यांग वृद्ध निराधार बांधवानो, जागे व्हा आणि संघटित व्हा आणि या संघटित संघर्षासाठी 3 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे या शासन प्रशासनास जागे करण्यासाठी, दिव्यांग वृद्ध निराधारांच्या हक्कासाठी आक्रोश मोर्चात सहभागी व्हा. दिव्यांग बांधवांनो, जागे होणे हे काळाची गरज आहे. दिव्यांग वृद्ध निराधार उपेक्षित समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा दिव्यांग वृद्ध निराधारांच्या प्रश्नासाठी संघर्ष करणारा लोकप्रतिनिधी शिल्लक राहिलेला नाही. जो लोकप्रतिनिधी दिव्यांग वृद्ध निराधार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये वाघासारखी डरकाळी फोडून दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या सत्तेमध्ये असल्यानं सुद्धा या सत्तेमधल्या सरकारला घाम फोडून न्याय हक्क मिळवून देणारे दिव्यांगाचे दैवत आमदार बच्चूभाऊ कडू यांनाच या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. ज्या बच्चूभाऊने 20 वर्ष कोणत्याही पक्षाचा आधार न घेता अपक्ष म्हणून बहुमताने निवडून येणाऱ्या या उमेदवाराला पराभव कशामुळे झाला हे आपल्याला सांगण्याची गरज लागणार नाही. तरी पण लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि या लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने जर न्याय हक्क मिळायचा असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलेले शिकवण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या उक्तीप्रमाणे संघर्ष करणे आपले आद्य कर्तव्य आहे आणि या चळवळीमध्ये आपण सहभागी होणे काळाची गरज आहे. म्हणून सर्व दिव्यांग वृद्ध निराधारांनी या संघटित संघर्षामध्ये सहभागी व्हावे आणि महाराष्ट्रातल्या तमाम दिव्यांग संघटनेने सर्वांनी एकत्र येऊन संघटित करून दिव्यांगाचे नेते, दिव्यांगासाठी शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडणारे माजी मंत्री, दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचे राजकीय पुनर्वसन झालेच पाहिजे. कारण भाजपचे सरकार यावे म्हणून बच्चूभाऊ यांनी आपला अपक्षाचा गट घेऊन एकनाथराव शिंदे सोबत जाऊन या भाजपचं सरकार आणलं आणि त्यामुळं एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार झाले आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री होऊन या महाराष्ट्रामध्ये या एकनाथरावजी मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यामुळे त्यांनी दिव्यांग वृद्ध निराधारांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल काहीतरी न्याय मिळेल म्हणून सर्वांनी भरघोस मताने त्यांना विजय केलेला आहे. यासाठी आपण सर्वांनी संघटित होणे काळाची गरज आहे आणि संघटित होऊन संघर्ष करावा असे आवाहन मी दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने तमाम महाराष्ट्रातल्या दिव्यांग बांधवांना करीत आहे. दिव्यांगांनो, दिहारी पलंगावरी बसल्यानंतर आपले प्रश्न सुटत नाहीत आणि दिव्यांग वृद्ध निराधारांना कोणी न्याय देत नाही. म्हणून आपण खचून जाऊन जर आपण घरी बसत असेल तर आपले प्रश्न सुटत नाही. अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाला सामना करणे यासाठी आम्ही पण दिव्यांग असून सुद्धा दिव्यांग होने का गम नहीं, हम किसी से कम नहीं हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातली तमाम दिव्यांग संघटनेने आणि दिव्यांग संघटना चालवणाऱ्या सर्व दिव्यांग संघटनेने महाराष्ट्रामध्ये एका छताखाली